नमस्कार, माझे नाव ईश्वरी दत्ता राऊत. आज मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. प्रथम माझा सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्ध खचले. आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून या अविद्येचे सावट दूर करण्यासाठी घनघोर काळोख व अज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी या क्रांती ज्योतीने आपल्या जीवाचे रान केले. ही क्रांती ज्योती म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले. यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी झाला. लक्ष्मीबाई व खंडोजी नेवासे पाटील यांच्या येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिराव फुले यांना लक्षात आले होते की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. त्यांनी ठरवलं की आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना साक्षर करावं, मोठं करावं. म्हणून त्यांना साक्षर करावं. हळूहळू सावित्रीबाई अक्षरे गिरवू लागल्या, लिहू लागल्या, वाचायला लागल्या आणि बघता बघता त्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका बनल्या. आणि जर एक माणूस शिकला तर तो फक्त एकटाच शहाणा होईल, पण एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंबाला शहाणं करेल. आणि सावित्रीबाई फुले या फक्त शिक्षिका नसून पूर्ण अनाथ मुलींच्या आई सुद्धा होत्या. आणि लोक त्यांना शेण फेकून मारत, दगड फेकून मारत, तरी त्यांनी हार मानली नाही. ते दिवसरात्र काम करत राहिला आणि त्यांनी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींसाठी शाळा काढली. 1848 रोजी त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. धन्यवाद. आणि हो, शेळपटासारखे वागला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखे जगला ना तर नाव होईल. धन्यवाद.